तर राज ठाकरेंच्या या सभेवरती रवींद्र धंगेकरांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। पुणे लोकसभेसाठी 13 तारखेला मतदान होणार आहे। उद्या म्हणजे 11 तारखेला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। अवघे काही तास शिल्लक आहेत। इतके दिवस प्रचार झाला, पण अंतिम टप्प्यात जेव्हा प्रचार आलेला आहे, कशी सगळी तयारी सुरू आहे, काय धामधूम सुरू आहे प्रचाराची? प्रचारामध्ये गेली महिनाभर मी पुणे शहरात फिरतोय। अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। लोक जनता तयार आहे। मतदान चालू 2 दिवसांनी होणार आहे आणि मतदानाला पुणेकर सज्ज आहे। काय तुमचे दावे असणार आहेत, कुठले मुद्दे असणार आहेत? जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाताय तेव्हा लोकांना काय सांगताय? कुठल्या मुद्द्यांवर ही पुणे लोकसभेची निवडणूक तुम्ही लढवताय त्याबद्दल सांगा। पुण्याचं ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीनं पायाभूत सुविधांवर मोठा ताण आहे। मग पर्यावरण असेल, तुमचं ट्रॉफिकचा प्रश्न असेल, तुमचा टेकड्यांचा प्रश्न असेल, तुमचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, तुमचा महिला भगिनींचा प्रश्न असेल, गुन्हेगारीचा विषय असेल, ह्या सगळ्या विषयाला पुणेकर त्रस्त झालेले आहे। आणि गेल्या 10 वर्षामध्ये ह्यांनी काय केलं याचा हिशोब त्यांना पुणेकर विचारल्याशिवाय राहणार नाहीत। पुढे काय करणार हे नाही त्यांनी सांगितलं पाहिजे। 10 वर्षामध्ये पुण्याला काय दिलं हे सांगितलं पाहिजे आणि ज्या त्रुटी राहिल्या त्या आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण करू। प्रचार रंगात आलेला असताना मोदींची सभा झाली, आज राज ठाकरेंची सभा होणार आहे, काय प्रतिक्रिया? बघा, राज साहेब त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षासाठी त्यांना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांना लढावंच लागेल। पण भविष्यात कार्यकर्त्यांना काय मिळणार असेल तर ते त्यांचा प्रयत्न करतील, कारण शेवटी त्यांचा पक्ष त्यांना चालवायचा। या दरम्यानच्या काळात एक बातमी आली की तुम्ही घड्याळाचं चिन्ह प्रचाराच्या दरम्यान वापरलं, तक्रारही करण्यात आली, त्यावर काय तुमची भूमिका? बघा, ते प्रिंटिंग मिस्टेक होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा लगेच केली। चूक झालेली आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे, पण आता शेवटी चूक झाल्यानंतर ती मान्य बी आम्ही करतो की आमच्यातनं ती चूक झाली, पण ती आम्ही लगेच दुरुस्त करून आमचे पत्रक बदललेच। दुसरीकडे तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं साड्या वाटपाचे कार्यक्रम केले जात आहेत अशीही तक्रार करण्यात आलेली आहे। काय कशा पद्धतीने हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत, काय घडतंय त्या कार्यक्रमात? नाही ना, असं काय साड्या बेड्या वाटत नाहीये। त्याच्यामध्ये तो धार्मिक कार्यक्रम होता, मला माहितीच नाही काय कार्यकर्त्यांनी केलं किंवा कोण असतील ते, त्याची माहिती मी घेऊन तुमच्याशी बोलतो ना। धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।